शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहत आहोत पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांचे वरदान। पीएम किसान सन्मान निधी योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली। प्रमुख योजना देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना गेम चेअर ठरला। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना रुपयाची आर्थिक मदत मिळावी। 6,000 प्रति वर्षच्या 3 समान हप्त्यामध्ये वितरित केला, प्रत्येकी 2,000 रुपये। शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे। या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना त्यांच्या कृषी खर्चाचा पूर्तता करण्यासाठी आर्थिक उशीर प्रदान करणे हा आहे। बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या निविष्ठांच्या वाढत्या किमतीमुळे ही आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांना प्रत्येक आवश्यक असलेला दिलासा आहे। पात्रता, निकष आणि लाभार्थी। ही योजना ही सर्व जमीनधारक शेतकऱ्यांसाठी खुली आहे। त्यांच्या उत्पन्नाच्या आणि व्यावसायिक स्थिती आधारित काही वगळण्याच्या निकषांच्या आधीच आहे। ताज्या आकडेनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थी म्हणून देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांची नोंद झाली आहे। हप्त्याचे वेळेवर वितरण। योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण ही एक नियमित बाब आहे। केंद्र सरकारचे सुनिश्चित करणे ही नीती लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेवरती पोहोचले। शेवटचा हप्ता 15वा हप्ता नोव्हेंबर 2022 मध्ये जमा झाला आणि शेतकरी आता 16व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। 16व्या हप्त्यावरती सट्टा। आगामी लोकसभेत निवडणुकीसाठी देश सज्ज होत असताना 16वा हप्ता लवकरच शक्यतो फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये जारी केला जाईल अशी अटळ परिस्थिती आहे। केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट सूचित करत आहे की हा हप्ता निवडणूक प्रचारासोबत मिळू शकतो। अपूर्ण कागदपत्र किंवा इतर कारणामुळे काही शेतकरी या योजनेतून बाहेर पडले असावे हे ओळखून केंद्र सरकार 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विशेष मोहीम जाहीर केली आहे। या कालावधीत राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासन सक्रियपणे काम करीत असले तर कोणते पात्र शेतकरी या योजनेतून वगळला जाणार नाही याची खात्री करून कोणताही समस्या किंवा विसंगतीचे निराकरण करा। सामायिक सेवा केंद्राचा लाभ घेणे। हा मोहीम सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 4 लाखाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSCS च्या विशाल नेटवर्कचा वापर करण्याची योजना आखत आहे। ग्रामीण भागात असलेल्या CSCS पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोणत्याही शंका किंवा समस्याचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी संपर्काचे बिंदू म्हणून काम करतील। ग्रामीण अर्थसेवेवरती परिणाम। पीएम किसान सन्मान निधी योजना केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळ दिले जात नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासातही योगदान दिले आहे। त्यांच्या हातातील अतिरिक्त उत्पन्न असलेले शेतकरी चांगल्या कृषी पद्धतीमुळे गुंतवणूक करण्यास, आवश्यक निविष्ठा खरेदी करण्यास आणि त्यांच्या घरातील खर्च अधिक आरामात भागू शकेल आहे। योजना विकसित होत असताना सरकार प्रक्रियेचा अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि इच्छित लाभार्थ्यांपर्यंत कार्यक्षमतेत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी मार्ग शोधत आहे। कृषी सामुदायिक पाठिंबा देण्यास लक्ष केंद्रीय करून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत बळकट करण्याच्या प्रयत्नात 1 महिन्यापूर्वी उपक्रम केला आहे। ही व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।